पुण्यामधल्या साखर संकुलामधल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी 10 दिवसांमधली दोघांची ही तिसरी भेट. कृषी क्षेत्रामध्ये एआयच्या वापराच्या संदर्भात बैठक. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा यांची बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजाच्या संदर्भात ही बैठक पार पडली आहे. बैठकीला व्हीएसआयचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं. अजित पवार यांची बैठकीच्या नंतर प्रतिक्रिया. तर परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, अजित पवारांचं वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवार एकत्र, संजय राऊत यांचा दावा. आम्हाला आणि एसंशी गटाला कधी एकत्र बघितलंय का, राऊतांचा सवाल. शरद पवार आणि अजित पवारांनी भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे त्यांना जाहीर करू द्या. अंदाज बांधणं हे चुकीचं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आपल्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे हा विषय संपलाय, आशिष शेलार यांचे राज ठाकरेंच्या मैत्रीबाबत विधान. तर शेलार, इथून पुढे राजकीय बोलणार असेल तर आम्ही सुद्धा राजकीय बोलू, वैयक्तिक बोललात तर वैयक्तिक बोलू. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा पलटवार. आशिष शेलारांनी मैत्री विधानसभेच्या आधी तोडली असती तर बरं झालं असतं. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. तर विनाशकाले विपरीत बुद्धी, राज ठाकरेंसारखा मित्र गमावणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण, महाजन यांची टीका. मुंबईमधील दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेच्या संदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवरचा आशय. राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती झळकले बॅनर. भाजपने जबाबदारीने वागायला हवं, बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का, संदीप देशपांडे यांची भाजपच्या बॅनरबाजीवरती टीका. चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार, देशपांडेंचा सवाल. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसेकडून दादरमधील साने गुरुजी विद्यालयामधील मुख्याध्यापक संचालकांना निवेदन. यावेळी हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृत भाषेची उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांची मागणी. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका, संवेदनशील विषयावरती कुणीही बोलू नका. राज ठाकरे परदेशामध्ये असल्यामुळे सर्व मनसैनिकांना सूचना. शिंदेच्या शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे शत्रू, त्यांचा राज्यासोबत संबंध नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या नशिबी शून्य येणार असल्याने भाऊ एकत्र आल्याचं त्यांना नकोय, संजय राऊतांचा टोला. तुम्ही एकदा युती करा, आत्महत्या करण्याची वेळ कोणावर येईल हे कळेल, संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. सकारात्मकता ठेवा असा उद्धव ठाकरेंचा संदेश, राऊतांची माहिती. राज ठाकरेंनी मत व्यक्त केल्यावरती इतरांना बोलायची गरज नाही, संजय राऊत यांचा संदीप देशपांडे यांना टोला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती कुणी काहीही बोलू द्या, भूतकाळामध्ये वळायचं नाही असं आमचं ठरलंय, संजय राऊत यांचं वक्तव्य. हातमिळवणी करताना भूतकाळामध्ये कशाला बघायचं, महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं दोन्ही नेत्यांचं ठरलंय, राऊतांचं विधान. भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं, सामनाच्या अग्रलेखामधून हल्लाबोल. मोदी, शहा, फडणवीस यांनी राजकारणामध्ये विष पेरण्याचं काम केलं, सामनामधून टीका. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार, या बातमीनं खळबळ माजली. सामनामधून राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याविषयी भाष्य. भाजप आणि एसंशी पक्षाने राज यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ठाकरेंच्या सेनेवरती हल्ले केले, सामनामधून टीका. ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी, योगेश कदम यांची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरती प्रतिक्रिया. स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात, कदमांचा घणाघात. नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येण्यासाठी बॅनर. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीवरती येण्याचं निमंत्रण द्यावं, बॅनरमधून मागणी. ठाकरेंच्या सेनेचे उपशहर प्रमुख बाळा दराडे यांनी हे बॅनर लावले. धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर झळकलेत. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या आशयाचे बॅनर लागलेत. महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची मागणी आहे. राहुल गांधींनी परदेशामध्ये जाऊन देशाची आणि महाराष्ट्राची बदनामी केली, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. भारताची बदनामी करून काहीही होणार नाही, लोकांमध्ये जाऊन विश्वास जिंकावा लागतो, फडणवीसांचा टोला.
वक्फ कायद्याच्या संदर्भात उद्या भाजपची कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. गरवारे क्लब इथे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस हे मार्गदर्शन करतील. भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे. उद्यापासून भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली 72 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. भाजपमधल्या नव्या पक्षप्रवेशावरती भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त. पत्र देऊन व्यक्त केली खदखद. नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशावरती अप्रत्यक्षपणे विरोध. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पिंक ई रिक्षा वितरणाचा समारंभ. अदिती तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा आणि 20,000 रुपयांचा दंड. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीची 7 वर्षांची शिक्षा पूर्ण. आता सुटका होणार. कथित 100 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांना परदेशामध्ये जाण्याची परवानगी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाची परवानगी. सलील देशमुख सध्या ईडी प्रकरणामध्ये जामिनावर आहेत. सोलापूरमधील माढ्यामध्ये सावंत बंधूंचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमामधून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाला कात्री. कर्जतच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख. मात्र पदावरून हटवण्यासाठी राम शिंदेंनी सत्तेचा गैरवापर केल्याचा राऊतांचा आरोप. नंदुरबारमध्ये भाजपचे नेते विजयकुमार गावित यांची मित्र पक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत. मित्र पक्षांवरती विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.